धनी वर्म हे जाणोनी शरण आलो. बरसावे पर्वती बैसावे वायुनी विचारावे सत्य तुझे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी वर्म हे जाणोनी शरण आलो. हलो साचा वर्म हे जाणून महा वाव पांडुरंगा करू प्रथम
तुझिया सत्तेने तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी वर्म हे जाणून शरण आलो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. भगवंताचे लढीवाळ भक्त पंढरपूर निवासी. खऱ्या अर्थाने भागवत धर्माचा प्रसार फक्त महाराष्ट्रापुरता नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ज्यांनी केला. खऱ्या अर्थाने भगवंताची विठ्ठल स्तुती आणि भक्तीच्या ज्ञानयुक्त अंतकरणातून मिळालेले वैशिष्ट्य म्हणजे अलौकिक जीवन. आणि जेव्हा त्या अलौकिक जीवनाचं यथार्थ दर्शन सर्व अंगाने दर्शन नामदेवरायांच्या जीवनामध्ये झालं तेव्हा भक्तीच्या ज्ञानयुक्त अंतकरणाने जाणीवपूर्वक भगवंताला शरणागती पत्करणारे नामदेवराय आणि त्याच नामदेवरायांनी आपल्याला सुद्धा अतिशय खोल अभ्यासातून हा अभंग आपल्या सर्वांच्या पुढे मांडला. असा विठ्ठल स्तुती ह्या प्रकरणातील अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार तोसा की आज या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येने एवढ्या आनंदाने इथे उपस्थित आहोत. हे कशामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही. सालाबाद प्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थ सर्व ओझरकर मंडळी श्री विघ्नहर गणपती बाप्पा देवस्थान ट्रस्ट आणि सर्व भक्तजन सर्व भाविकजन आपल्या सर्वांच्या विद्यमानाने सर्वांच्या नियोजनातून गेले 55 वर्ष आणि आत्ताच हे 56वे वर्ष. जेव्हा जेव्हा गावामध्ये 4-5 सप्ते आपल्याला महाराज दिसतात आणि त्याच्यातले काही सप्ते 4, 5, 6 वर्ष टिकतात. पुढे टिकतील की नाही याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही तर त्या सप्ताहाचा पाया पक्का नाही. आणि आज जेव्हा ह्या भूमीमध्ये आपण पाऊल टाकतो जेव्हा ह्या शिवनेरी अशा सुंदर अशा स्वर्णमय निसर्गमय जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला सांगावं लागत नाही की मला भक्तिमय व्हायचे. आपोआप इथं आपण भक्तिमय होतो. आणि भक्तिमय होत असताना त्याचं महत्वाचं कारण म्हणजे असं की जगद्गुरु तुकोबर आहे. ज्या तुकोबरायांना 5वा वेद म्हणून संबोधलं जातं अशा तुकोबरांचे गुरु ह्याच भूमीतले. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी तुम्हा आम्हाला स्वराज्य निर्माण केलं. धर्म काय आहे धर्माचं रक्षण काय आहे आणि तो कशा पद्धतीत टिकवला पाहिजे हे ज्यांच्या पावलांनी पवित्र पावन झालेली ही भूमी आहे अशा मा जिजाऊ
दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे तुम्ही सर्व मायबापांनी सुपूर्त केली. मी माझं भाग्य समजते की उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ह्या नयाप्रमाणे समस्त ग्रामस्थ, सर्व भक्तजन आणि सर्व ट्रस्ट मधील मंडळी, खऱ्या अर्थाने आम्हाला जर उशीर झाला असताना महाराज, म्हणजे 7च्या जर 8 झालेल्या असताना तर मला खूप फोन आले असते, पण इथं येऊन 8 झाल्या तरी महाराजांना चालतात. आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला वेळोवेळी सांभाळून घेत असता आणि आम्ही तुम्हाला सांभाळून घेत असतो. ही नाळ जुळलेलीच असते म्हणून आपण पुढे जात असतो. ज्यांच्या माध्यमातून मला इथे कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली आणि अतिशय युवा नेतृत्व, खऱ्या अर्थाने आपल्या ह्या ट्रस्टची जबाबदारी घेऊन अनेक विकासाची कामं ज्यांच्या आता खांद्यावर सोपवलेली आहेत, ज्यांच्या अगदी कणखरपणे तुम्ही लढा, हम तुम्हारे साथ है, असं ज्यांच्या माध्यमातून आपण पुढे चाललेलो आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ कवडे यांच्याही सुंदरशा नियोजनाखाली उपाध्यक्ष अजितदादा कवडे, सर्व विश्वस्त, सर्व या ठिकाणी कर्मचारी, आपल्या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होते. गणपती बाप्पाच्या चरणावर नतमस्तक होते. कीर्तनाला सुंदर अशी साथ, सर्व संस्थेतील विद्यार्थी, महाराष्ट्रातील नामांकित पक्वादाचार्य गंभीर महाराज, खऱ्या अर्थाने हरिभक्त परायण सगळेच मंडळी आज कीर्तनाला उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर माथा टेकवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या माध्यमातून नामदेवरायांनी तुम्हा आम्हाला एवढंच सांगितलं, खऱ्या अर्थाने पहिला हा दिवस आहे भगवंताच्या नामचिंतनाचा, परंतु नामचिंतन सुद्धा त्याच्या सत्तेने चालणार आहे. भगवंताचा विचार, भगवंताची बुद्धी आणि भगवंताचा सत्कार्य करण्याचा विचार सुद्धा तोच देणार आहे. म्हणून मला आजच्या दिवशी असं वाटलं की गेल्याच वर्षी योगायोगाने योग आला होता कीर्तनाचा, पण काहीतरी कारणास्तव हे कीर्तन होऊ शकलं नाही. पण पुन्हा या ठिकाणी या भूमीमध्ये कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. हा एक विषय आहे. आणि दुसरं म्हणजे अनेक अष्टविनायक आपण पाहतोय. सिद्धटेकचे सिद्धिविनायक आहेत, अष्टविनायक सगळेच आहेत, पण सगळ्यात जास्त प्रगती आणि सगळ्यात जास्त निसर्गरम्य वातावरण कोणतं असेल तर ते कुठलं आहे? महिला मंडळ. आपली पार्टी आहे बरं का, लक्षात असू द्या. आता तुम्ही माझ्यापेक्षा खूप लांब बसलेल्या आहेत, काय काय महिला एकदम अंधारात बसलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला त्या दिसत नाहीयेत. परंतु आज आपला स्वाभिमान आहे आणि सप्त्यामध्ये आपल्याला 20% आरक्षण आहे. सगळीकडे 50% आरक्षण आहे आपल्याला, परंतु आज सगळ्यांच्या विद्यमानाने 20%वर तर आलेलं आहे. म्हणून आज आपल्या सर्वांना कसं जागं राहून कीर्तन ऐकायचं आणि तरच आपल्याला पुढे जाता येईल. म्हणून नामदेवरायांनी सांगितलं, हे सर्व काय आहे हे तुझ्या सत्तेने चाललंय. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे. वेद हा जगाला ज्ञान देतो, भगवंताचं यथार्थ ज्ञान, भगवंताचं यथार्थ स्वरूप ज्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये संग्रह आहे, तो वेद आहे. पण नामदेवराय म्हणतात त्या वेदालाही बोलता करणारा तो आहे. जगाला प्रकाशित करतो तो सूर्य आहे, पण सूर्यालाही प्रकाशित करणारा तो आहे. आणि तो असा नाहीये ब्रह्मांडाचा धनी आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे. आणि ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा मालक तो असल्यामुळे वायू सुद्धा त्याला विचारूनच तो बरसतोय. मेघ सुद्धा त्याला विचारूनच जिथे पडायचा आहे तिथे पडतोय. नवे नवे नामदेवरायांच्या भाषेत तर त्यांनी असं सांगितलं की एका गवत्याच्या पातीचं काडी सुद्धा भगवंताच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही. असा हा जगाचा मालक जेव्हा माझ्या जीवनामध्ये आत्मचिंतनाने, साधनेने मला व्यापक स्वरूपाचा दिसला, तेव्हा मी जाणीवपूर्वक त्याला शरण आलो. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना प्रश्न पडला असेल. तो प्रश्न असा आहे, महाराज एवढा अट्टास करायचा, नामयज्ञ 16 ठेवायचा आणि नामयज्ञ 16 ठेवत असताना अन्नदान करायचं, ज्ञानदान करायचं, कीर्तनकार बोलवायचे, टाळकरी बोलवायचे, गायक बोलवायचे, सगळ्या गावकऱ्यांना आमंत्रित करायचं, जाहिरात करायची. एवढा अट्टासाने हा नामयज्ञ 16 आम्ही साजरा करायचा. आणि विशेष मला या गोष्टीचं दुसरं वाटलं ते म्हणजे असं, कीर्तनाची पत्रिका जेव्हा मी पाहिली
पाठीमागच्या पानावर तर सगळे वर्गणीदारच आहेत, पण पहिल्या पानावरचे जेवढे पण कीर्तनकार आहेत त्यांचे सौजन्य फक्त दोघांनीच घेतलेत, आणि ते म्हणजे आदरणीय दगडू नाना विठ्ठल मांडे, जे हरिभक्तपरायण विठ्ठल नानांचे, महाराजांचे, बाबांचे चिरंजीव आहेत. यांनी सौजन्य घेतलेलं आहे. आणि दुसरं सौजन्य महाराष्ट्रातील आणि खऱ्या अर्थाने आपल्या परिसरातील सगळ्यात मोठे उद्योजक B.V. मांडे यांनी घेतलेलं आहे. म्हणजे यांच्यासाठी जोरदार पहिले टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की एका एका कीर्तनकारांना अनेक ठिकाणी गेल्याच्या नंतर 4-4 लोक भरावे लागतात सौजन्याला. पण ह्या दोघांनी अतिशय चांगल्या कीर्तनकारांची निवड करून सगळ्यांचं सौजन्य आत्ताच्या काळामध्ये घेतलंय. ही सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. आणि म्हणून तुकोबाने सांगतात एवढा 8 तास कशासाठी आपला, हा 8 तास कशासाठी करायचा, हा नामयज्ञ सोहळा कशाकरिता करायचा. तर सांगितल्याप्रमाणे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, ही महाराष्ट्र भूमी साधू संतांच्या आणि देवदेवतांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली भूमी आहे. आणि अशा भूमीमध्ये एका एका रत्नाने तुमच्या आमच्या हाती दिलाय तो भगवा, आणि तो भगवा सदैव तेवत राहावा याच्याकरिता कीर्तनाचा कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांच्या वैराग्याने ह्या झेंड्याला त्यागाचा रंग प्राप्त झाला. आणि जो त्यागाचा रंग आपल्या सर्वांना सांगून देतो, दादांनो, जीवनामध्ये काय करायचं असेल तर एक करा, सेवा आणि सत्ता. सेवा आणि सत्ता, वैभव आणि वैराग्य ह्याचे जिवंत धडे तुमच्या आमच्या जीवनामध्ये जिवंतपणाने तयार करा, असा मोलाचा संदेश देणारा हा भगवा आपल्याला वेळोवेळी सांगतोय. तुमची परंपरा, तुमचा इतिहास, तुमचा धर्म, तुमचा पंथ, तुमचा संप्रदाय याची जाणीव ठेवण्याकरिता हा कीर्तनाचा कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल. एक रत्न असं जन्माला आलं ज्यांनी नामाच्या जोरावर भगवंताला आपलंसं केलं. एक रत्न असं जन्माला आलं ज्यांनी कर्माच्या जोरावर भगवंताला आपलंसं केलं. एक रत्न असं जन्माला आलं ज्यांनी आईचे संस्कार आणि स्वतःची युक्ती जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण केली. एक रत्न असं जन्माला आलं ज्यांनी बुद्धीच्या जोरावर विश्वव्यापक कल्पना मांडली. एक महिला रत्न असं जन्माला आलं ज्यांनी कणखर पोलादी मनगटावर हे स्वराज्य धर्म रक्षण केलं. एक रत्न असं जन्माला आलं ज्यांनी हा भारताला गवसणी घातली. आणि ह्या सगळ्या महान रत्नांनी कार्य काय केले, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, हे विश्वव्यापक कल्पना मांडणारे संत मायबाप आपल्या सर्वांना लाभून गेले. आणि ह्या संतांनी वेळोवेळी आपल्याला सरळ मार्गावर आणलं, कुठे भेदात्मक वृत्तीवर आरूढ केलं नाही. आणि जर कधी तुमच्या जीवनामध्ये भेदात्मक वृत्ती तयार झाली तर वेळोवेळी आपण अभेद वृत्तीवर आढळून व्हावं याच्याकरिता गाथा केला. आणि तो गाथा वेळोवेळी आपला माथा ठिकाण्यावर आणतोय. आणि आता ही काळाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. जरी ज्ञान असलं तरी अज्ञान आहेच, अंधार आहे. जरी विचार आहेत तरी अविचार आहेतच. म्हणजे हा विरोधाभास आपल्या सर्वांच्या जीवनात पुढे चाललेला आहे. पण आपल्याला विरोधाभास न घेता आपल्याला विचार घ्यायचा आहे. सरळ वाटणारं कार्य तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये करायचंय. मग बसलेल्या मायबापांपैकी अनेक 40, 50, 60, कोणी 20 टाळकरी आमचे सगळे बाळगोपाळ, जे भारताचं उज्ज्वल भविष्य हे अगदी बालवयामध्ये आहे. आपण बसलेले सगळे वेगवेगळ्या वयोगटामध्ये बसलेलो आहोत. सगळ्याचे विचार सुद्धा बसलेल्या मायबापांपैकी वेगवेगळे ठरलेले आहेत. महिलांचे विचार वेगळे आहेत, पुरुषांचे वेगळे आहेत, गायकांचे वेगळे आहेत, इकडे
पैकी कोणी सुद्धा एका मताचा एका विचाराचा आहे का? मध्ये मीठ आहे. तात्पर्य सिद्धांत नामदेवरायांना एवढंच सांगायचं होतं, ह्या जगतामध्ये देव आहे पण तो दिसणारा नाहीये, सर्व व्यापक आहे. मंदिरामध्ये जो आहे तो विशेषाने आहे. मंदिरामध्ये जो आहे तो विशेषणाने आहे आणि ज्याने ज्याच्या हृदयामध्ये तो जागृत तत्वाने जागृत केला, खऱ्या अर्थाने त्याचाच उपयोग जगाला आहे. म्हणून हा जग सांगायचा नाहीये, हा देव सांगायचा नाहीये, हा देव जीवनामध्ये अनुभवायचा आहे, त्याला चाखायचंय. तुकोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये त्याला चाखलं आणि जेव्हा मी त्याचा अनुभव माझ्या जीवनामध्ये घेतला तेव्हा मला समजलं की त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. तुका म्हणे साक्षी आले तरी गेले प्रगट. ह्या संतांना अनुभव आला आणि त्या अशा प्रकारे तुका म्हणे चाकोळी सांगे, मज अनुभव आहे अंगे. मला अनुभव आलाय म्हणून मला तुम्हा सर्वांना एकच सांगायचंय, ह्या जगामध्ये देव आहे, ह्या जगामध्ये संत आहे, ह्या जगामध्ये चांगली माणसं आहेत आणि ह्या जगामध्ये मायबाप आहे. फक्त प्रश्न मला तुम्हा सगळ्यांना एवढाच विचारायचा आहे, देव आहे, संत आहेत, चांगली माणसं आहेत, आई वडील आहेत, ते असण्याला किंमत आहे की कळण्याला किंमत आहे? कसं आहे तर 100% कळण्याला किंमत आहे. देव कळला पाहिजे, संत कळले पाहिजे. आई वडील तर आहेतच हो, पण आताची परिस्थिती आई वडील असून किंमत नाही. ते जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत माझ्याही कीर्तनाचं सार्थक होणार नाही. आज तो कळलाच पाहिजे. मला बसलेल्या मायबापांनी सांगायचंय, कळले का हो ज्ञानोबराय आपल्याला? कळले का तुकोबराय आपल्याला? कळले का छत्रपती शिवाजीराजे आपल्याला? कळल्या का राजमाता अहिल्यादेवी आपल्याला? कळल्या का क्रांतिज्योती सावित्रीबाई आपल्याला? ज्यांनी ह्या समाजासाठी कार्य केलं असे संत मायबाप आपल्याला कळले नाहीत म्हणून ह्या जीवनाला दुःख आहे. आणि ज्या दिवशी ह्या जीवनातलं अज्ञान संपेल, ज्या दिवशी संत कळेल, ज्या दिवशी देव कळेल, ज्या दिवशी मायबाप कळतील, त्यावेळी घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. का गोकुळ होणार आहे तर मथुरेमध्ये जन्माला आलेला देव कळला का मथुरवासियांना? नाही कळलं. अहो मथुरवासियांना नका कळू द्या, ज्या कंस मामाचा तो भाचा आहे, कंसाला तरी कळला का? नाही कळला कंस मामाला. ज्या मातेच्या पोटी, ज्या पित्याच्या पोटी, वसुदेव बाबांच्या पोटी कृष्ण परमात्मा जन्माला आला, त्या वसुदेव बाबांनाही कृष्ण परमात्मा नाही कळाला, माझ्या मातेला सुद्धा कळाला नाही. आणि जर माझ्या देवकी मातेला तो कळला असता तर ती अशी म्हणली नसती, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जुग जेठी. त्याला लपवण्याची काय गरज आहे? तो तिलाही नाही कळाला. शेवटी टोपलीमध्ये घेऊन गोकुळाकडे रवाना झाले वसुदेव बाबा.
आणि जसा तो गोकुळामध्ये आला आणि आल्याच्या नंतर ह्या गोकुळवासे साधनेवर आरूढ होते. संत कळाले होते, देव कळणार होता. आणि साधनेवर जी माणसं आरूढ असतात, भक्तीच्या मार्गामध्ये जे सरळ मार्गाने कार्य करत असतात, त्यांना देव ओळखायला वेळ लागत नाही. त्यांच्या जीवनातलं अज्ञान संपतं आणि फक्त काय होतं तर आनंद शिल्लक राहतो. म्हणून देव जसा गोकुळात आला तसं काय झालं, गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा जेव्हा जगाचा मला गोकुळामध्ये आला तेव्हा आनंद झाला. आणि आनंद कशामुळे झाला तर देव कळाला. आणि तुकोबराय सांगतात, नामदेवराय सांगतात, नाथबाबा सांगतात, तो कळला पाहिजे. आणि जेव्हा तो कळतो, जेव्हा त्याची विश्वव्यापक कल्पना कळते, तेव्हा मात्र त्याच्याशिवाय पर्याय नाही. ह्या संकल्पनेपर्यंत आपण येऊन पोहोचतो. आणि हीच संकल्पना म्हणजे अभंगाचे पहिले चरण. तुझी
सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे. आता पहिल्या चरणाचा भाव अंतरंग पाहिला तर नामदेवरायांनी सरळ सरळ विठ्ठलाची स्तुती केली आहे. आता स्तुतीच म्हणावं लागेल ना, एवढं कौतुक आहे, एवढं सामर्थ्य दर्शवलंय. आता मला सांगा, आपल्या ह्या ओझरमध्ये वेगवेगळ्या विकासाची कामं करायची असेल, गावचे सरपंच असतील, तालुक्याचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांना आपल्याला कौतुकाने गोडच बोलावं लागेल की तर एखादं काम होईल. आता ओझरला तर ती काही गरजच नाहीये, कारण की मगाशी विश्वस्त या ठिकाणी बबन महाराजांनी सांगितले की आमच्या ह्या ट्रस्टला सर्व ग्रामस्थ, भक्तजन आणि येणारी जेवढी वर्गणी आहे त्याच्यावरच आमची सगळी विकासाची कामं झाली आहे. म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये. पण जरी हे असेल तरी पण सरकारकडनं जे आपल्या पर्यटन व्यवस्थापनातून असेल, आपल्या देवाच्या जी काय व्यवस्थापन आहे, जीर्णोद्धार आहे, पुनर्स्थापन आहे, वेगवेगळ्या कार्यातून जो निधी आहे तो घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांचं कौतुक करावं लागेल. हे जसं आपल्याला मान्य करावं लागतं, एखाद्या सावकाराकडून पैसे घ्यायचे असेल, भला तो कसाही असू द्या, पण त्याला आपल्याला गोडच बोलावं लागेल की नाही. पुरुष मंडळ मधला गॅप तुम्ही पुढे भरून काढायचा आहे सगळ्यांनी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, एखाद्या सावकारांकडून पैसे घ्यायचे असेल आपल्याला त्याची स्तुतीच करावी लागेल. पण स्तुती आणि स्थिती याच्यामध्ये सुद्धा अंतर आहे. नामदेवरायांना स्थिती पण सांगायची आणि स्तुती पण सांगायची, आणि ज्याची त्यांनी स्तुती केली त्याची स्थिती ही स्थिर आहे म्हणून त्याची स्तुती आहे. हे पण तेवढंच खरंय. नामदेवराय सांगतात, ज्याची मी स्तुती केली तो त्रिकालबाधी सत्य आहे, कालयोगामध्ये तो नष्ट होणारा नाहीये, तो स्थिर आहे. जो सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत तो अजरामर आहे, आणि तो असताना स्थिर आहे म्हणून त्याची मी स्तुती केली. आणि आज जी आपण ह्या जगाची करतो ती स्तुती करत असतो, ज्या स्तुतीमध्ये स्थिती ही कधी स्थिर नसते. सांगायचं उदाहरण असं, गावचा कोणीतरी मोठा श्रीमंत माणूस आहे, भरपूर असा पैसा आहे, गावामध्ये मान आहे, तालुक्यामध्ये मान आहे, सगळं खूप त्याचं चांगलं आहे, आणि गावातली काही गरजू मंडळी आहेत, हे तर साक्षात असं म्हणतात की तो आमचा देवच आहे, तो आमचा देवच आहे, त्याच्याशिवाय आमचं कान हालत नाही, आम्हाला प्रत्येक वेळोवेळी आम्हाला तो मदत करतो, लाखाला लाखच घेतो पण मदत करतो, तो आमच्या गावाचा देव आहे असं म्हणतो. त्याला काय म्हणायचं? ही झाली त्याची स्तुती झाली ना. आपण त्याचं एवढं कौतुक केलं, बाबा त्याच्याशिवाय पर्याय नाही, पण एकदा का त्याचे अंत्यसंस्कार होऊ द्या, एकदा का त्याचे अंत्यसंस्कार झाले की आपण बोटे सुद्धा मोडायला तयार असतो. बरं झालं एकदाचा गेला, घर ना घर आमचं खाल्लं त्याने, सगळ्याचा 1 रुपया सुद्धा त्याने असा माफ केला नाही. बरं झालं एकदाचा गेला. का ह्या स्तुती पाठीमागं हा भाव आहे, तर त्याच्या जीवनाची स्थिती ही स्थिर नसल्यामुळे तिची स्तुती झाली. आणि स्तुतीची शास्त्राने आणखी एक सांगितलेली व्याख्या अशी आहे की कालयोगामध्ये किंवा कालयोगात, कालयोगाने गरजू अभिलाषी जीवनाला स्थितीचा अंतर्भाव करून केलेलं वर्णन ज्याला आपण स्तुती म्हणतो. आणि ही स्तुती चिरकाल टिकणारी नाहीये. ह्या स्तुतीमध्ये स्थितीचा अंतर्भाव असल्यामुळे ही टिकत नाही. आणि जे संत झाले, देव झाला, तो मात्र एक संयमी, कोणत्याही युगामध्ये जो कार्य तो सत्य युगात करत आलाय तेच कार्य तो आत्ताच्याही युगामध्ये करतोय, म्हणून त्याची स्तुती की तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने त्याला दिलेला मोठेपणा आहे. आणि तुकोबाराय सांगतात, जर कनिष्ठ जीवनाचं कल्याण होत असेल तर संत मायबापांनी स्वतःच्या जीवनामध्ये कनिष्ठपणा घेतला आणि जगाच्या मालकाला मोठेपणा दिला. खऱ्या अर्थाने संत सुद्धा कनिष्ठ नाहीये, खऱ्या अर्थाने संत सुद्धा अनाथ नाहीये, परंतु आपल्या जगाचं कल्याण व्हावं याच्याकरिता त्यांनी त्यांच्या जीवनाचा सुद्धा कनिष्ठपणा स्वीकारला आणि जगाच्या मालकाला कौतुकाने हाक मारली की श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण.
जगत व्यापका जनार्दना अनंत गणा अविनाशा. अरे तुला यावं लागेल, तुझ्याशिवाय ह्या जगामध्ये काहीही शक्य नाहीये. म्हणून तुला ह्या यावत विश्वाचं कल्याण करण्याकरिता यावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी आली, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास झाला, दुष्टांची प्रवृत्ती वाढत गेली, अन्याय अत्याचार कुनीती अनेक वेगवेगळे प्रकारचे कर्म वाढत गेले, तेव्हा तेव्हा जगाचं रक्षण करण्याकरिता देव हा वेगवेगळ्या रूपामध्ये अवतीर्ण झाला. म्हणून तो अशा प्रकारे घेऊन या चक्र गदा, हातामध्ये चक्र आहे, गदा आहे, कशा करिता? भक्ताचं रक्षण करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता. आज जे ओझरमध्ये विघ्न हरत आहेत, आपलंच विघ्न दूर करतात असं नाहीये, तर देवांचे सुद्धा विघ्न दूर करणारे म्हणजे विघ्नहर्ता आहे. जसं की कोणत्या पण शुभ कार्याची सुरुवात आपण काय करतो? गणेश गणपतीच्या स्तुतीने करतो. गणेश गणपती मसोबा महाराजा लागू दे सुती, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणतो. ज्ञानोबराय सांगतात ओम नमोची अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेदा आत्मरूपा देवा तूची गणेश सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोशी. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. नामदेवराया म्हणले प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुद्धा चरणावरी ठेवून या माता साष्टांग हे करी दंडवत. का गणपती बाप्पाची स्तुती आहे? का गणपती बाप्पाला प्रथम वंदन आहे? तर तो अधिकार त्यांच्याकडे दिलेला आहे. शिव पार्वती ह्या दोघांचाही हात ज्यांच्या पाठीशी आहे, अशा गणपती बाप्पाने कुणाचं संकट हरण केलं नाही असं तर कुणाला सापडणार नाही या जगामध्ये. फक्त त्यांच्याबद्दलची आपली श्रद्धा हवी आहे. त्यांच्या पुढे जर हाक मारली तर त्यांना कोणं पडावं की मी कसं यावं आणि किती वेळा त्या भक्ताच्या कृपेसाठी मी धावावं. पण तेवढी श्रद्धा तर माझ्या जीवनामध्ये पाहिजे ना. तुकोबराय सांगतात, नामदेवराय सांगतात, त्याला जर हक्काने हाक मारावी असं वाटत असेल तर हक्काने त्याला भजावं पण लागेल. आईला कशी हक्काने हाक मारतो ती आई ना आपली, त्याच्यामुळे तिला आपण हक्काने हाक मारतो. जशी आईची आणि लेकराची नाळ आहे तशी देवाची आणि भक्ताची जेव्हा नाळ जुळेल तेव्हा तुझी असते. आणि ती सत्ता ह्या जगाच्या मालकाकडे आहे. हा दृष्टांत नामदेवरायांनी जसा इथे दिलाय, एक चरण दृष्टांताचं, एक चरण सिद्धांताचं, एक चरण दृष्टांताचं, एक चरण सिद्धांताचं. नामदेवराय सांगतात आणि वशिष्ठ ऋषी सुद्धा प्रभू रामचंद्रांना सांगतात, तुझ्या जीवनामध्ये तुला कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर पहिले दृष्टांत तुला नीट समजून घ्यावा लागेल. आणि जेव्हा तुझ्या जीवनातला दृष्टांत तू नीट समजून घेशील तेव्हा तुला सिद्धांत नीट समजेल. म्हणून पहिले तू दृष्टांत समजून घे. मग तुकोबायांनी जरी वेद सूर्य हे दृष्टांत दिले पण त्याच्या पाठीमागचा तू अंतर्भाव समजून घे. आगमन एक स्थान आहे आणि निगमन एक स्थान आहे. म्हणजे विशेषणाकडून सामान्याकडे आणि सामान्यातून विशेषणाकडे, अशा दोन स्टेप मध्ये आपण सगळेजण समजून सांगत असतो. कधी कधी आपण आधी सिद्धांत सांगतो नंतर दृष्टांताकडे येतो, कधी कधी दृष्टांत पहिले सांगतो आणि नंतर सिद्धांताकडे येतो. मग तुकोबारायांना, नामदेवरायांना आणि ज्ञानोबरायांना ह्या सगळ्यांना आपल्या जीवनामधला जो दृष्टांत आहे तो समजून सांगायचा आहे. जसं की पक्षी अंगणी उतरले ते का गुंतून या राहती ऐसे असावे संसारी. जसा हा दृष्टांत आहे पण त्याच्यातला अंतर्भाव आपल्याला लक्षात आला पाहिजे. तसं नामदेवरायांनी या अभंगामध्ये भगवंताच्या सत्तेचं सामर्थ्य जरी दर्शवलं असलं तरी त्याचा अंतर्भाव हा आहे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, हा त्याचा अंतर्भाव आहे. जगाची विश्वव्यापक कल्पना जरी त्याची असली तरी तो ह्या हृदयामध्ये राहू शकतो. त्याला भावाने तू जर तुझं
तुझिया सत्तेने. हे देवाचं सामर्थ्य आहे, पण भक्ताचं सुद्धा तेवढंच सामर्थ्य आहे. हो, कृष्ण परमात्म्याचं सामर्थ्य आहे. बैलाचं दूध देवाने काढलं, पण माझ्या तुकोबाऱ्यांचं सामर्थ्य निर्जीव असणाऱ्या नंदी महाराजांच्या मधून सुद्धा त्यांनी दूध काढलं. हे संतांचं सामर्थ्य. तसं देवाचं सामर्थ्य देवाचं असलं तरी संतांच्या सामर्थ्यातून, भक्ताच्या सामर्थ्यातून आम्ही त्या भगवंताला आकळवलं पाहिजे. त्याच्या हृदयामध्ये आपणही समाविष्ट झालो पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये तो समाविष्ट झालं पाहिजे. हे जेव्हा नामदेवरायांच्या लक्षात आलं की त्याच्याशिवाय पर्याय नाहीये, सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेने चालत आहे, मग हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक काय केलं, अभंगाचे दुसरे चरण. दुसऱ्या क्षणामध्ये नामदेवरायांनी सांगितलं, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. अभंगाच्या दुसऱ्या चरणावर मायबाप आपण सगळेजण आलेलो आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणातला पहिला शब्द आहे काय, ऐसा. ऐसा म्हणजे कैसा, हा पण प्रश्न आहे आपल्या सर्वांचा. तर ऐसा म्हणजे कैसा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, मी कसा आहे. गतीर भरता प्रभू साक्षी शरणम निवास श्रुत, प्रभव प्रलय स्थान निधानम बीज मुव्यय. असा 12 लक्षणाने युक्त जो आहे तो मी आहे. तो जगाचा मालक आहे, जो जगन्नाथ आहे. हे कुणी सांगितलं, हे कुणी सांगितलं, जगाच्या मालकाने स्वतःचं वर्णन अर्जुनाला सांगितलं. त्याच्यावर माझ्या ज्ञानोबरांनी भाष्य केलं ज्ञानेश्वरीमध्ये, आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्यांची किती विश्वव्यापक म्हणजे सगळ्या संतांनी आपली एकमेकाची नाळ ही पुढे चालून ठेवली, हे तर आपल्याला लक्षात येणारच आहे. जसं अर्जुनाला कृष्ण परमात्म्याने हे वर्णन सांगितलं, तसं आपल्या जगाला सोप्या भाषेमध्ये, सरळ भाषेमध्ये ज्ञानोबरांनी सांगितलं, ऐसा जो समर्थ किंवा ऐसा मी, ऐसा जो समर्थ, मी जगाचा मालक आहे आणि गगना जैसा साक्ष भूतू मीच असे. खऱ्या अर्थाने गगनाला भरारी देणारा सुद्धा तो जगाचा मालक आहे. आणि नामदेवरायांच्या भाषेमध्ये तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी आहे. आणि तुकोबरायांच्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर तुकोबरायांनी तर त्याचा आगळ्या वेगळ्या प्रकारे वर्णन केलं. ते म्हणतात तो काय, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा
एकंदरीत जगाचा मालक आहे. अनंत ब्रह्मांडी ज्याच्या हृदयामध्ये सामावलेले आहेत तो जगाचा मालक आहे. ऐसा जो समर्थ आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे. तुकोबरायांनी आणि नामदेवरायांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचं वर्म जाणून शरणागती पत्करली आहे. मला सांगायचंय, वर्म हे जाणून शरण आलो असं नामदेवराय म्हणले. तो जगाचा मालक आहे, समर्थ आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, जगन्नाथ आहे, जो आपल्या सगळ्याला पालन पोषण सगळं काय करतोय तो जगाचा मालक आहे. हे वर्म जाणलं आणि वर्म जाणणं म्हणजे जाणीवपूर्वक याची व्याख्या आपल्या सगळ्याला माहिती आहे. पूर्व पिटिकेचा आधार घेऊन वर्तमान काळाला गती देणं, उत्तेजन देणं म्हणजे जाणीवपूर्वक. जाणीवपूर्वकच सगळ्या चांगल्या बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात ना महाराज. जाणीवपूर्वकच चांगल्या गोष्टी पण जाणीवपूर्वक आणि वाईट गोष्टी सुद्धा जाणीवपूर्वकच. ते कसं, एखाद्याने तुम्हाला कानठाळीत मारलीच, सध्या तर कोणी काही मारतच नाही, पण असं पण म्हणून चालत नाही. कीर्तनाला आलेली सगळी सज्जनच माणसं असतात, पण सज्जनाच्या पलीकडे जेव्हा दिवसभरातला कार्यक्रम आपण पाहतो तेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला पाहायला भेटतात. एखाद्याने आपल्याला कानठाळीत मारली तर आपण गप्प बसणार आहे का? तेव्हा नाही, पण कधीतरी पुन्हा एखाद्या 2 महिन्याने त्याला विसर पडल्याच्या नंतर त्याला मारणारच आहे ना पुरुष वर्ग. जेव्हा त्याला परत कंठाळीत मारणार आहे तेव्हा हा म्हणतो, मला का रे मारली तू? गेल्या वेळी तू मला मारली होती ना, म्हणून तुला मी आता ह्यावेळी मारली. जाणीवपूर्वक मारली. का मारली? तर आधी तू मला मारली होती, त्याच्यामुळे आता मला तुला नाईलाजाने जाणीवपूर्वक मारावी लागला. त्याने आपल्याशी भांडणं केली तर आपण सुद्धा त्याच्याशी भांडणं जाणीवपूर्वक, मला सांगायचे जाणीवपूर्वक. असंच भांडणं करतो का आपण? जाणीवपूर्वकच आपण भांडणं करतो ना. 7-12 उतार्यावर एका भावकीतल्या बाजाने सही दिली नाही तर जाणीवपूर्वक पुढल्या वेळेस विमान उतरताना सही देतो का? नाहीच देणार ना. का देणार नाहीये? तर गेल्या वेळी ह्यानी मला दिली नाहीये म्हणून आता जाणीवपूर्वक मी त्याला सही दिली नाही, ही जाणीव आहे. त्याने माझ्याशी भांडणं केली, त्याने मला शिव्या दिल्या, त्याने माझा बाण कोरला, म्हणून जाणीवपूर्वक यावेळी मी त्याचा बाण कोरल्याशिवाय राहणार नाही. ही वृत्ती आपली जागृत होते, हिला जाणीवपूर्वक नामदेवरायांनी सांगितले. त्याच्या पलीकडे नामदेवराय सांगतात, जशा वाईट गोष्टी तशा चांगल्या गोष्टी सुद्धा जाणीवपूर्वकच केल्या जातात. समजा एखाद्याच्या गावामध्ये आपण गेलो, आपलं प्रमोशन चांगल्या पोस्टवर झाले, तिथं गेल्याच्या नंतर त्या मित्राने तुमचा एवढा मोठा सन्मान सत्कार केला. पुन्हाच्या वेळी जेव्हा तो मित्र त्याचं प्रमोशन झाल्याच्या नंतर आपल्या गावी आला तेव्हा आपण सुद्धा काय केलं? जाणीवपूर्वक त्याचा सुद्धा फार मोठा सत्कार केला. का केला? तर गेल्या वेळी त्याने माझा सत्कार केलेला म्हणून ह्या वेळी मी त्याचा आदराने सत्कार केला. चांगली पण कामं जाणीवपूर्वकच केली जातात. आपल्या सप्त्याची वर्गणी ह्यावेळी 100 रुपये दिली, पण मला समजलं की हे 100 रुपये कुठे काळ्या बाजारात न जाता अन्नदानाला जातात, भगवंताच्या सेवेसाठी जात आहेत. पुन्हा जाणीवपूर्वक मी 500 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही. ही चांगली कर्म सुद्धा जाणीवपूर्वक केली जातात. मग नामदेवरायांना सांगायचंय, जसं भगवंताने सुद्धा आपल्या सर्वांवर केलेलं उपकार हे त्याने जाणीवपूर्वकच केलेत ना, तर मग त्याची सुद्धा परतफेड तुम्ही जाणीवपूर्वकच करा. म्हणजे उपकाराची परतफेड उपकारामध्ये करा, अपकारामध्ये करू नका. आणि अपकारामध्ये जर कराल तर तुमच्याही जीवनामध्ये तुम्ही अपकारामध्ये शेवटी जाल. म्हणून तुकोबराय असतील, म्हणून नामदेवराय असतील, शरण मी कसा गेलो? वर्म हे जाणून शरण गेलो. हे वर्म भगवंताच्या परमार्थाचं खरं वर्म आपल्याला जेव्हा कळेल, परमार्थ हाच माझ्या जीवनाचा खरा सार आहे, हे वर्म जेव्हा मला कळेल तेव्हाच माझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं कार्य सार्थकी लागेल. म्हणून हे वर्म मी जाणलं आणि हे जाणून मी त्याला शरण आलो. आता शरण शब्द सुद्धा आलाय. शरण शब्द फक्त ह्या एवढ्याच एका अभंगामध्ये आलेला नाहीये, तर अनेक अभंगामध्ये शरण शब्द आलेला आहे. महिला मंडळ तुम्ही तर मोकळ्या मनाने जांभळ्या देताच आहेत. मला आता सगळं दिसतच आहे इथे, तुम्हाला मी दिसते फ्लेक्स डिजिटलवर, पण तुम्ही मला सगळ्या दिसताय माझ्या डोळ्याने. इकडं पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा सगळे मला दिसताय. जांभळी मोकळ्या मनाने
अभंगाच्या मंडळींनी दिलेलीच आहे, पण मला विचारायचंय, मला तुम्हाला सांगायचंय सगळ्यांना की ह्या जीवनामध्ये ह्या जशा सगळ्या जाणीवपूर्वक गोष्टी केल्या जातात, शरण हा शब्द ह्या अभंगाच्या माध्यमातून आलाय. शरण शब्द जरा उलटा करा बरं. माझ्या एकटीच कीर्तन असू नये, आपला सगळ्याचा संवाद याच्यामध्ये असावा. शरण शब्द उलटा केला तर काय होतो? नरश शरण नरश. ज्याचं नरश जीवन सरस बनवायचं आहे त्याने परिपूर्ण परमात्म्याला शरण जायचं आहे. आणि अपूर्ण जीवाने परिपूर्ण परमात्म्याला जीवाने शिवाला शरण जायचं आहे. त्यालाच का शरण जायचं आहे? तो भगवंत हा विघ्नहर्ता शरीर संपत्तीने, गुण संपत्तीने, ऐश्वर्य संपत्तीने, परमार्थिक संपत्तीने परिपूर्ण आहे. म्हणून अपूर्ण जीवाने परिपूर्ण परमात्म्याला शरण जायचं आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला सगळ्याला वेळ जातोय. आता गायनही सुंदर आहे, पखवाजही सुंदर आहे. असा योगायोग कधीतरीच येतो आणि बसलेले सगळे पण मायबाप सुंदर आहे. म्हणजे सगळे अतिशय सगळे प्रेरणादायी आहे. सगळे शांत चित्ताने कीर्तन ऐकत आहेत. पण वेळेची मर्यादा आपल्या सगळ्याला आहे, कारण की खांदी भार पोटी भूक हे सगळं असल्यामुळे पटपट आपल्याला पुढे जायचंय. तुकोबराय सांगतात हा जगाचा मालक आहे, हा परिपूर्ण आहे आणि त्या परिपूर्ण परमात्म्याला शरण जाण्यामध्ये माझ्या जीवनाचं कल्याण आहे. आणि हे कल्याण करत असताना पुन्हा दृष्टांताकडे वळले की जगाला निसर्ग देण्याचं काम सुद्धा भगवंताने केलं की मेघाने बरसावे. खऱ्या अर्थाने मेघाने बरसावे,
कुठे नाही पडायचा हा दृष्टांत नामदेवरायांनी दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या भागाला पाणी कमी नाहीये, तुमच्या भागाला निसर्ग कमी नाहीये आणि तुमच्या भागाला भक्ती वारकरी संप्रदाय सुद्धा कमी नाहीये. ह्या गोष्टीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ह्या भक्तीच्या नामचिंतनामध्ये आपल्या सर्वांकडून सुद्धा भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे आपण त्याच्या पार्टीचे आहोत आणि त्याच्या पार्टीचे एकदा आपण झालो की मग मात्र वरती आपल्याला काही टेन्शन नाही. म्हणून सगळ्यांनी एकदम नीट बसायचंय आणि जे भजन नामदेवरायांनी तुकोबारायांनी सगळ्यांनी केलं ते भजन जोरदार आपल्या सर्वांच्या आवाजामध्ये गेलं पाहिजे पंढरीला, कैलास पर्वतावर. आणि तिथले सगळे देव आपल्या विघ्नहर्ताचं दर्शन घेण्याकरिता आले पाहिजे. आज पहिला दिवस आहे, नामाचा दिवस आहे, नामाच्या महत्वाचा दिवस आहे. म्हणून सगळ्यांनी नीट बसायचंय. आणि जे भजन मी गाईन, सुंदर शूटिंग पण आपल्या सर्वांची चाललेली आहे, सर्व श्रोतवर्ग आहे, सर्वांनी हात वरती घ्यायचे. आणि जे भजन मी गाईन ते सगळ्यांनी मोठ्या आवाजात, महिला मंडळ आज आपण शान आहोत, आवाज गेला पाहिजे पंढरीला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आवाज सुंदर
ह्या नादामध्ये भगवंत आपल्या सर्वांवर कृपा करणार आहे. किती जास्त वेळ गेलेला नाहीये आणि आता लगेचच आपल्या खऱ्या अर्थाने ज्या भगवंताचं नामचिंतन केलं अशा भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आपल्या जीवनामध्ये गवताचं पाती सुद्धा हलणार नाही. ह्या पद्धती तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये अभंगाच्या अभंगाच्या शेवटच्या क्षणामध्ये नामदेवरायांनी सांगितलं, ह्या जगाच्या मालकाच्या शिवाय खऱ्या अर्थाने आमचंही जीवन अपूर्ण आहे आणि ह्या अपूर्ण जीवाला परिपूर्ण करायचं असेल तर एकच करावं लागेल, विठोबार कुमारी
सर्वांना माहित आहे, सर्व जुनी जाणती ज्ञानी गुणीजन मंडळी आहेत. एक नामदेवरायांचा अभंग, तुकोबऱ्यांचा अभंग कितीही सोडवा तो कमीच आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे भगवंताने बुद्धी दिली, परंतु माझ्या पद्धतीमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही चांगलं वाटलं असेल नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण सर्वांच्या विद्यमानानेच हा कार्यक्रम इथे भव्य दिव्य स्वरूपाचा होत आहे आणि हा कार्यक्रम करत असताना एकमेका सहाय्य करू ह्या न्यायाप्रमाणे आपल्या सर्वांना एकमेकाची नाळ, एकमेकाचा हात धरून हे कार्य उभं राहत असतं. आणि हे कार्य उभं राहत असताना आपण सर्वांनी आपल्या परंपरा, आपला देश, आपला संप्रदाय, आपला इतिहास, आपला धर्म ह्या सगळ्या गोष्टींचं वेळोवेळी आपल्याला जाणीव व्हावी, वेळोवेळी आपल्याला त्याची लक्षात ठेवून आपण काहीतरी जाणीवपूर्वक चांगलं कार्य करावं. याच्याकरिताच सर्व ट्रस्ट ही झटपट करत असते, अट्ठास करत असते. आणि ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत फार मोठी कामं झालेली आहेत. हे मोठे मोठे जे विश्राम हॉल आहेत, अन्नछत्रालय आहे, LED आहे, अनेक वेगवेगळ्या मंगळवारची महाआरती, महिलांसाठी गंगामाईची आरती सुरू झालेली आहे आणि अनेक अध्यक्षांच्या या ठिकाणी हाताखाली आपण सर्व कर्मचारी मंडळींनी अतिशय सुंदर प्रकारे आपल्या हा ओझरचं नाव हे महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारत देशामध्ये उज्ज्वल केलेलं आहे. वेगवेगळ्या चित्रपट सिनेमा सृष्टीतील मंडळी आपल्या ह्या भागामध्ये येत असतात. अनेक वेगवेगळ्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात. हे सगळं कार्य होतंय गणपती बाप्पाच्या सत्तेने आणि ही सत्ता आपल्याला पुढे अशीच चालू ठेवायची आहे. जाता जाता मला फक्त एकच सांगायचंय, आता ही सगळी बालगोपाळ आहेत, सुंदर पकवाज आहेत, बसलेले मायबाप आहेत, ह्या सगळ्याच्या माध्यमातून ह्या शिवनेरीच्या परिसरामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय आणि 19 फेब्रुवारी तर आपल्या सगळ्याच्या राजाची जयंती साजरी होणार आहे, तीही थाटामाटामध्ये. आणि मला जाताना एवढंच सांगायचंय की आपले जे विठ्ठल महाराज होऊन गेले शिवनेरी भूषण आहेत, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवनेरीचं नाव जगामध्ये गाजवलेलं आहे त्यांनी आणि म्हणून त्यांना शिवनेरी भूषण दिलंय. आणि जाताना मला एक सांगायचंय की जाधव घराण्याचा चमकता तारा, जाधव घराण्याचा चमकता तारा लखोजी राजे जाधव यांच्या पोटी जन्माला आला. स्वर्ण विचाराची, स्वतंत्र विचाराची प्रेरणा धारण करणारी महान शक्ती त्यांच्या पोटी जन्माला आली आणि ती शक्ती म्हणजे मा जिजाऊ साहेब. आज इथे मी कणखरपणे तुम्हा सर्वांपुढे कीर्तन करू शकते माता जिजाऊ साहेब यांच्या. एक एक विचार त्यांनी ह्या जगाला, स्वराज्याला, छत्रपती शिवाजी राजांना असा दिला आणि त्या विचारातून आपण सगळेजण घडलो. जाता जाता मला एक सांगायचंय, शहाजी राजे भोसले यांच्या समोर मा जिजाऊ साहेब उभ्या आणि उभा असणाऱ्या जिजाऊ साहेब शहाजी राजांना म्हणतात, राजे लहान तोंडी मोठा घास घेते पण बोलतेच. नको मला तुमची जहागिरी, नको मला तुमचं हे पद. जर तुमच्या ह्या पदावर, तुमच्या ह्या राज्यामध्ये आणि ह्या मुठभर जहागिरीमध्ये जर स्त्रियांचं शोषण होत असेल, धर्माचा ऱ्हास होत असेल आणि एक हिंदू दुसऱ्या हिंदूसाठी भांडत असेल, लढत असेल आणि जिंकणारी मात्र शाही असेल, तर नको मला तुमचं हे पद. ह्या विचाराच्या मा जिजाऊ साहेब आहेत. आणि पुढे जाऊन त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, आत्ताच्या काळामध्ये आपल्या सर्वांना तलवारीचं युद्ध करून चालेल का? तर आत्ताच्या काळामध्ये आपल्याला तलवारीचं युद्ध करून चालणार नाही. आपल्याला तलवारी सारख्या विचारांचं युद्ध करावं लागेल आणि जेव्हा हे तलवारी सारख्या विचारांचं युद्ध प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होईल आणि तेव्हा एकच नारा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जागा होईल. हा एक नारा तुम्हा सर्वांपुढे प्रगट करते आणि कीर्तनाची समाप्ती करते. तो नारा काय आहे? आवाज द्या जरा, पकवाजवाल्यांना ही सुंदर प्रकारे महाराजांना आवाज द्या. सगळे टाळकरी सज्ज. कोणता नारा आहे? चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्य तो संपलं, हे दैन्य तो संपलं. आलं 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 गड्यानं भगवं वादळ आलं, आलं 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 आलं
भगवमय वातावरण ह्या महाराष्ट्राचं ह्या भारताचं झालं पाहिजे आणि त्याच्याकरिता आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ह्या शिवनेरीचं, ह्या भगव्याचं, ह्या संप्रदायाचं नाव लौकिक व्हावं म्हणून रक्ताचं पाणी करतोय आणि हेच कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून घडो ही ईश्वर चरणी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. सुंदर असं या आपल्या विघ्नहर्ता गणपती बाप्पा ट्रस्ट आणि ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आदरणीय अध्यक्ष गणेश भाऊ कवडे असतील, उपाध्यक्ष अजित भाऊ कवडे असतील, त्यांचे सर्व कर्मचारी मंडळी, समस्त ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय क्षेत्रातील मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, आपल्या सर्वांच्या विद्यमानाने असंच आपल्या ओझरचं नाव हे महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते, गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. सुंदर प्रकारे कीर्तनाची साथ केली हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज, हरिभक्तपरायण संतोष महाराज सुंदर प्रकारे साथ केली. सुंदर प्रकारे गायनाची आमच्या राधाताई अभंग यांनी सुद्धा सुंदर प्रकारे कीर्तनाची साथ केली. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि जाता जाता आपल्या सर्वांना माहिती आहे, वक्ता हा जन्माला येत नसतो, त्याला घडवावे लागते. आणि घडवण्याच्या बाबतीमध्ये श्री संत हरिहरी बाबा आणि हरिहरी बाबांचा आमच्या गावामध्ये उद्धार जर कुणामुळे झाला असेल तर तो कोंढाजी बाबांमुळे. कोंढाजी बाबा जेव्हा जेव्हा आमच्या कोर्टीच्या गावामधून जात होते तेव्हा तेव्हा हा महात्मा तप्त आपल्याला त्यांना दिसत असायचा. आमच्या गावकऱ्यांना नेहमी ते सांगत आले की एवढा मोठा महात्मा, त्याला तुम्ही राहण्याकरिता मंदिर नाहीये, हा एवढा मोठा महात्मा उन्हामध्ये तसाच तोडतोय, त्याच्याकरिता तुम्ही मंदिर बनवा. आणि जेव्हा हा कोंढाजी बाबांचा शब्द आमच्या गावकऱ्यांनी ऐकला तेव्हा श्री संत हरिहरी बाबा यांचं भव्य दिव्य प्रकारचं मंदिर आमच्या गावामध्ये निर्माण झालं. ह्या संतांच्या पावलांचा अधिकार आहे. ह्या संतांच्या पावलाने ही पवित्र भूमी होत असते. आणि असे वैकुंठवासी श्री संत हरिहरी बाबा, वैकुंठवासी ताल सम्राट, ज्यांनी माझ्या आजोबांना म्हणजे भजन सम्राट मच्छिंद्रप्पा अभंग यांना 25 वर्ष गायन शिकवलं. अवघडातील अवघड रागदारी, आलाप, चक्रधार, नोटिशन हे वेगवेगळं ज्यांच्या माध्यमातून आम्हा सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं असे वैकुंठवासी बाबूरावजी धमनेकर गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने, वैकुंठवासी हरिभक्तपरायण गावाचा गुरुघराणा बेलापूरकरजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, आदरणीय मृदंग सम्राट विजय महाराज अभंग, आदरणीय गायन सम्राट मच्छिंद्रप्पा अभंग, आदरणीय वडील असतील आणि समस्त ग्रामस्थ आपल्या सर्वांच्या सुंदर अशा नियोजनातून आज गंभीर महाराजांची आणि गंभीर महाराजांचा आदर्श घेत घेत आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. त्यांच्या प्रेरणेने आज इथपर्यंत पोहोचलो. त्यांचंही अतिशय सुंदर आळंदीमध्ये भक्ती गुरुकुल आहे आणि भक्ती म्हणजे भक्तिमय त्यांच्या घराचं वातावरण आहे. त्यांच्या माध्यमातूनही महाराष्ट्रभर आपल्या वारकरी पताकाचा झेंडा हा पोहोचत आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर प्रकारे पकवाजाची साथ केली हरिभक्तपरायण चौधरी महाराज यांनी सुद्धा कीर्तनाची खूप चांगल्या पद्धतीत साथ केली. त्याबद्दल त्याही महाराजांचे दोघं म्हणजे वाघाच्या डरकाळ्या होत्या आणि आम्ही फक्त छोटीशी हारणी लागलो. त्याच्यामुळे ह्या दोघांनी आम्हाला सांभाळून घेतलं. सर्व गायकांनी ते सांभाळून घेतलं. संस्थेतले विद्यार्थी तुमची अरे वा, कोंढाजी बाबा ढेरे आणि यांची ही संस्था आहे. आणि कोंढाजी बाबांचं नाव जरी आलं तरी अंगावर शहारे उमटतात. असं ते आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आणि जवळच्याच परिसरामध्ये हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज काबळे यांची सुद्धा सुंदर प्रकारे संस्था आहे. त्यांचीही दिंडी आमच्या भागामधून जात असते. कोंढाजी बाबांची दिंडी जात असते. चैतन्य महाराज ओतूरकर यांची दिंडी जात असते. हा जिव्हाळ्याची नाळ भगवंताच्या आशीर्वादाने सदैव तेवत राहावं ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. सुंदर आपल्या सर्वांची शूटिंग केली असे आदरणीय दादा, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आमच्या अमृताताई अमृतवाणी ह्या चॅनलवर हे कीर्तन सुद्धा आपल्या सर्वांना पाहायला भेटणार आहे. तरी नक्की अमृतवाणी ह्या चॅनलला सुद्धा आपले हे ओझरचं कीर्तन पहा ही मी प्रार्थना करते. ह्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून भेटलं आदरणीय दगडू नाना मांडे यांचेही मी या ठिकाणी इथे मनापासून आभार मानते. सर्व मांडे परिवाराचे आभार मानते आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला गणपती बाप्पाच्या चरणावर पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, Muy
कृपया जागा सोडू नका, विनंती आहे. महिला वाणीमधून आपण एक 2 तास या ठिकाणी गेलेत. विनंती आहे महिला भगिनी, कृपया खालचा गेट बंद आहे, कोणी जागा सोडू नका. या ठिकाणी 56 वर्ष या उद्या या ठिकाणी मी विनंती करतो, कोणी जागा सोडू नका. उद्या जी सेवा आपल्याला या निमित्तानं लाभणार आहे ते आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर. आता जो जागर आहे तो विठ्ठल प्रासादिक मंडळाचा आहे. उद्याचं जे सकाळचा जो नाश्ता आहे सावित्रीबाई कैलासवासी सावित्रीबाई दत्तात्रय कवडे स्मरणार्थ जगणशेठ दत्तात्रय कवडे दादा यांचा आहे. उद्याचा सकाळचा जो अन्नदान आहे ते कुसुमताई किसन कवडे यांचं आहे व सायंकाळचं जे अन्नदान आहे नामदेव गजानन मांडे यांचं सायंकाळचं अन्नदान आहे. या ठिकाणी 56 वर्ष पूर्ण झालेले आहे. आदरणीय हरिभक्त परायण वैकुंठवासी कोंडाजी बाबा ढेरे व वैकुंठवासी गणपत बाबा मनकर आणि त्याचप्रमाणे वैकुंठवासी विठ्ठल बाबा मांडे यांनी सुरू केलेला आजचा हा अखंड हरिनाम सप्त्याचं पहिलं पुष्प, ज्यांच्या सुंदर अशा वाणीमधनं सुंदर अशा गायनामधून या ठिकाणी संपन्न झालं. देव आहे, संतांचे महत्व, राजांचे महत्व, सावित्रीबाई आई जिजाऊ, गणपती बाप्पाची महती, संतांचे सामर्थ्य आणि खूप असे सुंदर असे दाखले ताईंनी या ठिकाणी दिले. सर्वांना 1-2 तास या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. त्यांना पुढील वाटचालीसाठी ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी विनंती आहे ताईंचा प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी सन्मान मी विनंती करतो. आदरणीय शारदाताई टेंबेकर, सुमनताई कवडे, त्याचप्रमाणे प्राचीताई मांडे आपण व्यासपीठावर यावं. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष ज्यांनी या ठिकाणी गेली 7 दिवस या ठिकाणी भावपुष्प दिले ते आदरणीय विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष विद्यमान विश्वस्त दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय अण्णा यांच्या शुभ या ठिकाणी दत्तात्रय सावळेराम गेगडे 101 रुपया, रोहन विश्वासराव यांनी 102 रुपये, 1000 रुपये या ठिकाणी दिलेले आहे. अंबादास उद्धव कवडे यांच्या स्मरणार्थ शिवाजी अंबादास कवडे 1100 रुपये, प्राची तुळशीदास मांडे व अथर्व मिलिंद कुटे 1000 रुपये, मधुकर रामचंद्र कवडे 501 रुपये, संभाजी गजानन पोखरकर 1101 रुपये, नामदेव गजानन मांडे 1000 रुपये, अशोक सुधाकर कवडे 501 रुपये, बबन नथू कवडे 1000 रुपये, गणपत शंकर टेंबेकर 1000 रुपये, तानाजी बाशीराम मांडे 501 रुपये, पद्माकर बाबुराव मांडे 1101 रुपया, भालचंद्र सीताराम कुलकर्णी 501 रुपया, गीताराम नामदेव टेंबेकर 1000 रुपये, सूर्यकांत एकड़ा